5वी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा सन 2024-25 याचा पेपर आपला शनिवारी परवा दिवशी झाला. त्या पेपरची आपण या ठिकाणी त्या पेपरचं सोल्युशन आज आपण या ठिकाणी घेत आहोत. पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नपत्रिकेचा आपण खूप मोठा भाव करतो, पण खरोखर तेवढ्या अवघड प्रश्नपत्रिका नसते. फक्त आपण सिरियसपणे सावधपणे जर प्रश्नपत्रिका सोडवली, प्रत्येक प्रश्नाचं कच्चं काम केलं, तर तुम्हाला की गणिताला पण कच्चं काम असतं, मराठीला कुठे, बुद्धिमत्तेला कुठे, त्याला तर खरं महत्वाचं कच्चं काम असतं. गणिताचं कच्चं काम दिसतं, पण मराठीत आणि बुद्धिमत्तेचं कच्चं काम दिसत नाही. त्याला पद्धत वेगळी आहे. ज्यांनी त्या पद्धती वापरल्या अशी मुलं चमकताना दिसतात. ज्या मुलांनी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं ती मुलं कोलॅप्स होताना दिसतात. जे मनापासून काम करतात ते 100% लागतात. सक्सेस त्यांना 100% मिळतो. आपण जर त्या सांगितलेल्या सूचनाचा वापर केला नाही तर तुमचे मार्क जात असतात. बाबा, मी तुम्हाला आरशातल्या आणि पाण्याच्या प्रतिमेला काय सांगितलं होतं की पेपर फाडायचा. किती जणांनी तो पेपर फाडला? बुद्धिमत्तेचा मध्ये हाताच्या बोटावरती मोजण्यासारखे किती फाडले रे? किती प्रश्न फाडले? एकच, बस. म्हणजे हे आपण करतो आहोत कशासाठी? मार्क गेला तर कुणाचा जाणार आहे? आपला जाणार आहे. मग चुकलेले प्रश्न तुम्ही बघितल्यानंतर मग पश्चाताप करत बसता, पुन्हा त्याची संधी नसते. पण तुम्हाला सूचना दिल्या होत्या का नाही की गणिताच्या पेपरला आपल्याला कच्चं गणित सोडवायचं आहे, बुद्धिमत्तेला प्रत्येक प्रश्न पर्यायकट पद्धत वापरायची आहे, मराठीला पर्यायकट पद्धत वापरायची आहे, पण आपण ती वापरत नाही. इथे करतात, तिथे काय कोण टीचर नसतात ना मागे बघणारे. टीचर काय तिथे तुम्हाला फटके देणार नाहीये. तिथं तुमचं कच्चं काम तपासलं जातं, त्यामुळे फटके मिळतात. तिथं जो गेले आगाऊपणा केला कोलॅप्स झाला. काय सध्या देते, बरोबर का नाही? आमच्या सूचनाचं तुम्ही पालन करत नाही, त्याचा डंका फटका कोणाला बसला? त्याचा हात मोडेल त्याच्या गळ्यात पडेल, तुमचा हात मोडला तुमच्या गळ्यात पडला. खरोखर आपल्याकडे कुवत असताना आपण ते पद्धतीनं सोडवत नाही आणि मग ते मुलं कोलॅप्स होतात. जे शिक्षकांनी सांगितलेल्या सूचनाचं अनुकरण करतात ती मुलं कोलॅप्स होत नाही. यासाठी तुम्हाला अनुकरण करणं गरजेचं आहे. चला आपण स्क्रीनला घेऊया पेपर. चला, पहिला प्रश्न मी सांगतो, देतो उत्तर. चला, आणि टॅप कुणाचं लावला आहे? तर या ठिकाणी हे महत्वाचं आहे की प्रत्येक प्रश्न बारकाईनं समजून घेणं, प्रत्येक प्रश्न बारकाईनं सोडवणं, प्रत्येक प्रश्न आपल्याला गुणवत्तेतून बाहेर फेकणारे असा विचार करून त्या ठिकाणी काम करणं हे खूप गरजेचं आहे. मला इथे देखील नियमित त्या सूचना होत्या. ज्यांनी त्या सूचनेचं अनुकरण केलं ती मुलं बरोबर पुढे गेली त्या, आणि ज्यांनी आगाऊपणा केला ती मुलं मागे पडली. प्रत्येक प्रश्न आपल्याला खूप महत्वाचा असतो. आम्ही प्रत्येक वेळेस सांगतो प्रत्येक प्रश्न खूप महत्वाचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, गडबड करायची नाहीये. आपला 1.5 तासात आरामात पेपर होतो. आता काही 100 प्रश्नाचा पूर्वीसारखा पेपर राहिलेला नाही.
अत्यंत कमी प्रश्नाचा पेपर आहे, अत्यंत गतीने होणारा पेपर आहे. तो फक्त आपल्याला विचार करायचा आहे, शांतपणे पेपर सोडवायचा आहे. पण 2 तास झाल्याशिवाय कोणाला बाहेर सोडलं का? नाही सोडलं. मग काय केलं तिथं पेपर सोडवून झाल्यानंतर? काय नाही, एकदा रंगवल्यानंतर तुम्हाला बदल करता काही येत नाही. पण तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की तुम्ही ते सर्व पहा, तपासा आणि मग रंगवा. पाहूया आपण या ठिकाणी कालची जी फायनलची प्रश्नपत्रिका होती, अतिशय सोपा पेपर होता. मुलांचे मार्क कुठे जाणार नाही अशा पद्धतीचा पेपर होता. तर या पेपरमध्ये देखील बऱ्याच मुलांचे मार्क गेले. त्याला कारणीभूत आपण प्रत्यक्ष आहोत. या ठिकाणी 4 आकृत्या आहेत. गटातील वेगवेगळ्या आकृतीची निवड करा. पहिला प्रश्न, याच्यामध्ये पर्याय क्रमांक 3, याच्यामध्ये वेगळे की या ठिकाणी 2 त्रिकोण आहेत, हे एकत्र जोडले. बाकी त्या ठिकाणी षटकोन आहे, पंचकोन आहे, चौकोन आहे, स्वतंत्र बंदिस्त आकृती आहे. आता या ठिकाणी 2 वेगळ्या आकृत्या. या ठिकाणी याला कोणता आकार, याला कसा पंचकोन आहे, षटकोन आहे, या भौमितिक आकार कोणता म्हणतो म्हणून नाव देतो का? नाही. तर उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. चला दुसरा प्रश्न, 3 बाण आहेत, एकाच दिशेला जात आहेत. बाणाच्या मागे जी रेषा आहे ती पर्याय क्रमांक 1 मध्ये नाही. तर उत्तर येणारे पर्याय क्रमांक 1. चला पुढचा प्रश्न पहा. तिसरा प्रश्न, त्याचा जो पाया आहे, या पायाला पॅरलल रेषा आहे. पायाला पॅरलल रेषा तिथे आहे का? पॅरलल आहे. तिथे पॅरलल आहेत का पायाला? लंब रेषा. तिथे पाया इथे आहे, पायाला या पॅरलल रेषा आहे. तर उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3. हा, तिसऱ्या पर्यायामध्ये 6 रेषा आहेत. परंतु हे इथं जास्त महत्वाचं कोणतं होतं? उत्तर 3च निघालं. रेषा तू मोजल्या, पण इथं हे जो पाया आहे, शिरोबिंदूच्या समोरचा पाया असतो. मग या शिरोबिंदूच्या समोर आहे, तर या शिरोबिंदू कुठल्याही एका शिरोबिंदूच्या समोरचा आपण पाया तो फिरवून घेऊ शकतो. पण हे पायामध्ये खालची रेषा, इथं सर्व आडव्या रेषा, तिथं उभ्या रेषा, इथं कुठल्या खाली गेले जरा अशा कुठं होतात का? कुठल्या पायाला समांतर रेषा होतात का? त्या रेषा या पाया, याला पाया म्हणलं तर याला समांतर होत आहे का? नाही. हा पाया घेतला तर याला समांतर होत आहे का? नाही. हा पाया घेतला तर याला समांतर होत आहे का? नाही. तर उत्तर पर्याय क्रमांक 3. चला पुढे पुढच्या प्रश्नामध्ये पहा की काय आहे. आतमध्ये चिन्ह अधिक सर्वत्रच आहे. या ठिकाणी गुणिलेची चिन्ह क्रॉस मध्ये, टिपका क्रॉस मध्ये. त्या ठिकाणी गुणिलेची चिन्ह एकाच बाजूला आहे, टिपका एकाच बाजूला आहे. त्या ठिकाणी गुणिलेची चिन्ह एकाच बाजूला आहे, टिपका एकाच बाजूला आहे. या ठिकाणी टिपका एका बाजूला आहे, गुणिलेची चिन्ह एका बाजूला आहे. वेगळं कोणतं निघेल? पर्याय क्रमांक 1. चला प्रश्न क्रमांक 5 यामध्ये पहा. त्याच्यामध्ये आपल्याला तंतोतंत जुळणारी आकृती बाणावरून पाहिलं तर पहिला, दुसरा आणि तिसरा पर्याय कट होतो. पहिला आणि चौथा फरक काय आहे? या गोलांचा गोल कुठे पाहिजे आपल्याला? खाली पाहिजे. तो उत्तर पर्याय क्रमांक 4 मध्ये. चला पुढे या ठिकाणी पाय खेचण्यासारखी आकृती, वरचे पाय खाली तोंड करतायत, वरचे पाय खाली तोंड करतायत. त्याच्यावरून तिसरा पर्याय कर, चौथा पर्याय कर. ज्या पद्धतीनं पाहिजे त्या पद्धतीने याचे पाय नाहीये. तिसरा चौथा कर झाला. आता राहिला पहिला दुसरा. फरक काय आहे? त्याचे पाय वरती पाहिजे. तिला उत्तर येणारे पर्याय क्रमांक 2. तर प्रश्न क्रमांक 7 याच्यामधल्या वरच्या पाय ही आकृती सगळीकडे सेम आहे, टेंटेटिव्ह पाहिजे. तर वरचा हा पहा रेषा, या रेषावरून पर्याय क्रमांक 4. हे खालच्या रेषावरून पाहिलं, या रेषेवरून पर्याय 2 1 कट होणार. राहिला 2 आणि 3. फरक काय आहे? किती आहे फरक? या आडव्या याच्यामध्ये पाहिलं तर या बाजूला जाणार. त्याच्यामुळे उत्तर येणारे पर्याय क्रमांक 2. चला पुढे प्रश्न क्रमांक 8 याच्यामध्ये त्रिकोणाचे आकार पाहिले, त्रिकोणाला जोडलेली कापणी पाहिली. या कापणीवरून पाहिलं तर या ठिकाणी पहिला, चौथा कट होते. राहिला दुसरा आणि तिसरा. फरक काय? ती राहिली रेष नाही. आपण उत्तर येणारे पर्याय क्रमांक 2. चला पुढील भाग तिसरा पहा.
त्याच्यामध्ये काय दिलेले आहे की या ठिकाणी मोकळा भाग आहे, या ठिकाणी कोणती आकृती याला नंबर दिले 1 2 3 4. पहिले तर दुसऱ्याशी काय आहे, काय संबंध येतो का? पहिले तर तिसऱ्याशी काय संबंध येतो का? नाही. पहिले दुसऱ्याचा तिसऱ्याशी संबंध आहे. दुसऱ्याची तिसऱ्यामध्ये आकृती काय केलेली आहे, ही आकृती 180 अंशात फिरवली. एक जर 180 अंशात फिरवली तर या ठिकाणी तशा पद्धतीने ही एक 180 अंशात फिरवली तर तिरकी रेषा कुठे मिळणार आहे, या ठिकाणी. या ठिकाणची तिरकी रेषा या केवळ तिरक्या रेषेवर न दुसरा आणि तिसरा पर्याय करतो. आता राहिला कोणता, पहिला आणि चौथा. पहिल्या आणि चौथ्यामध्ये तुम्ही हा भाग, हा भाग या ठिकाणी रेषा ही पाहिजे या पद्धतीने तिकडून पाहिजे. त्या उत्तर येणारे पर्याय क्रमांक 4, पर्याय क्रमांक 4. चला प्रश्न क्रमांक 10. त्या ठिकाणी पहा, पहिल्याचं दुसऱ्यामध्ये आरशाचं प्रतिबिंब आहे, म्हणजे तिसऱ्याचं चौथ्यामध्ये, चौथ्याचं तिसऱ्यामध्ये आरशाचं प्रतिबिंब येणार आहे. रंगवलेला भाग या कोपऱ्यामध्ये येणार आहे. रंगवलेल्या भागावरून दुसरा आणि तिसरा पर्याय करतो. आता या दोघांमध्ये फरक काय आहे, त्या आतले जे पहा, इथे 2 रेषा, तिथे 3 रेषा, इथे किती आहे 3 रेषा, म्हणजे किती असणार आहे 3 रेषा. त्यामुळे उत्तर देणारे पर्याय क्रमांक 4. चला पुढे प्रश्न क्रमांक 11. यामध्ये पहा, पहिल्याचं दुसऱ्यामध्ये आरशातले, दुसऱ्याचं चौथ्यामध्ये पाण्यातले, जी आपली पाण्यातले येणार. या ठिकाणी चौकोन पाहिला तर या ठिकाणी पहा एवढा चौकोन या कोपऱ्यामध्ये कोणता पाहिजे, उजव्या कोपऱ्यामध्ये. याच्यावर पाहिला तर पहिला आणि तिसरा पर्याय करतो. आता राहिला दुसरा आणि चौथा. फरक काय आहे, ही रेष इथं सरळ या ठिकाणची ही रेष दिलेली आहे, इथं दिलेली नाही, इथे दिलेली आहे. मग आपल्याला इथं रेष पाहिजे का नको पाहिजे, तर या ठिकाणी काय संपूर्ण रेषा पाहिजे, सरळ अशी रेषा असायला पाहिजे. उत्तर येणारे पर्याय क्रमांक 2. तर या ठिकाणी पहिल्याचं दुसऱ्यामध्ये आरशातले, पहिल्याच्या तिसऱ्यामध्ये पाण्यातले, या ठिकाणी जर ही रेष पाहिजे ती संपूर्ण अशी पद्धतीने रेष पाहिजे. या रेषेवरून दुसरा आणि तिसरा पर्याय करतो. राहिला पहिला आणि चौथा. यातला टिंब कुठं पाहिजे, वर. म्हणजे डाव्या बाजूला वर पाहिजे. त्यामुळे उत्तर येणारे पर्याय क्रमांक 4. तर भाग चौथा पहा, या ठिकाणी काय दिलेलं आहे, मालिका पुन्हा. आता या ठिकाणी रेषा पहा किती आहे, 1 2 आणि या 3, म्हणजे 3 नंतर 5 रेषा. या ठिकाणी 4 रेषा, या ठिकाणी 3 रेषा. म्हणजे आता किती रेषा येणार आहेत, केवळ 2 येणार आहेत. त्या उत्तर येणारे पर्याय क्रमांक 2. बी उत्तर येणारे पर्याय क्रमांक 2. चला या ठिकाणी हा बाण पहा, बाणाची बाण हा घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरतो. हल्ली त्याचा बाण तो काय उजवीकडे आहे, वर आहे, म्हणजे आता डावीकडे बाण पाहिजे. डावीकडे बाण याच्यावर पहिला आणि चौथा पर्याय येतो. आता याच्यावरच्या रेषा पहा, इथे रेषा 3 आहे, इथे 2 आहे, इथे 1 आहे. म्हणजे आता रेखी एकही असणार नाही. तर उत्तर येणारे पर्याय क्रमांक 3. चला पुढील प्रश्न पहा, एका एका चिन्हावर लक्ष द्या. आपली तुमची मालिका आहे. अधिकचं चिन्ह पाहिलं, डाव्या बाजूला वर आहे, दुसऱ्या आकृती उजव्या बाजूला वर आहे, तिसऱ्या आकृती उजव्या बाजूला खाली आहे, चौथ्या आकृती कुठे येणार आहे, हे अधिकचं चिन्ह. पहिल्या आकृती इथे आहे, दुसऱ्या आकृती या ठिकाणी, तिसऱ्या आकृती या ठिकाणी. या ठिकाणचं अधिकचं चिन्ह त्याच्यावरून पहिला, दुसरा, चौथा प्रतिबिंब उत्तर पर्याय क्रमांक 3. केवळ तेवढं पाहायचं का, बाकीचे पाहायचं. टक्केवारीचं चिन्ह पहिल्या आहे, दुसऱ्या या ठिकाणी गेलं, तिसऱ्या या ठिकाणी, या ठिकाणी आहे का, आहे. म्हणजे केवळ एक पाहिजे, 2-3 गोष्टी पाहिजे. चला पुढचा प्रश्न पहा, काय होतं याच्यामध्ये, चिन्ह जागा बदलतात. कोणती चिन्ह बदलतात, तर सगळी चिन्ह. मग स्टार होता तो या ठिकाणी होता, तो या ठिकाणी गेला. दुसऱ्याच्या मधलं गुणिले चिन्ह शेवटला जे बरोबरचं चिन्ह इथे खाली शेवटला झाला. त्याच्यावर पहिला, दुसरा, तिसरा करतो. पर्याय क्रमांक 4. चला तो भाग 5वा, 2 आकृतीचे गट आहे. पहिल्याचा जसं संबंध आहे तसंच नातं तिसऱ्याच्या चौथ्यामध्ये असायला हवं. पहा या ठिकाणी या आकृतीचा याच्याशी काय संबंध लावता येईल, तर ही घड्याळाच्या विरुद्ध दिशेने 90 अंशात फिरली. 90 अंशात फिरली या ठिकाणी. तशा पद्धतीने ही आकृती 90 अंशात फिरवायची. या कोपऱ्यामध्ये आहे, या कोपऱ्यामध्ये
या कोपऱ्यामध्ये जाणार तिथं पहिला दुसरा चौथा पर्याय करतो उत्तर येणारे पर्याय क्रमांक 3. तर प्रश्न क्रमांक 18 पहिल्या तर दुसऱ्यामध्ये काय संबंध काय फरक झालेला आहे का की पहा रंगवलेले भाग जे आहे तो डाव्या बाजूचा वर दुसऱ्या बाजूला खाली म्हणजे काळा रंगवला होता तो आता काय झाला मोकळा जो मोकळा होता तो भरलेला म्हणजे या ठिकाणी आतला मोकळा होता तो आतला भरला इथे आतला भरलेला होता तो आतला मोकळा झाला म्हणजे बदल काय होता तो याच्यामध्ये बघितलं तर हा मोकळा आहे तो भरलेला पाहिजे आतला भरलेला येतो तो पहिला दुसरा पर्याय करत होतो पहिला तिसरा चौथा फरक काय आहे त्याच्यामध्ये तिसरा चौथा एकाच बाजूला इथे क्रॉस मध्ये रंगवलेली आहे तर इथं एका बाजूला मी इथं कसं झालेलं आहे पहा बरं रंगवलेले क्रॉस मध्ये रंगवलेले क्रॉस मध्ये तर उत्तर येणारे पर्याय 3 अगदी सोपं असतं फक्त आपण विचार करत नाही काय या ठिकाणी काय झाले पहिल्या दुसऱ्यामध्ये काय झालं ही आकृती घड्याळाच्या विरुद्ध दिशेने आणि 2 होते ती 1 झाला ओके या ठिकाणी तशाच पद्धतीने कशी फिरली घड्याळाच्या विरुद्ध दिशेने कशी घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरवली तर या पद्धतीने उलटी होणार आहे केवळ एवढ्याच्या पहिलं तर पर्यायामध्ये 3 येणार इथं भरलेला टिंब होता तो मोकळा झाला इथं भरलेला टिंब मोकळा झाला म्हणजे इथे भरलेला टिंब मोकळा होईल 2 आहे तिथे 1 होईल त्यामुळे उत्तर येणारे पर्याय क्रमांक 2. तर पुढचा प्रश्न पहा त्रिकोण गोल चौकोन इथं काय केलं तर सगळ्या सगळ्या शेवटला असणारा चौकोन बाहेर त्याच्या आतमध्ये गोल टाका त्याच्या आतमध्ये म्हणजे बाहेर त्याच्या आतमध्ये त्याच्या आतमध्ये तशाच पद्धतीने बाहेर त्याच्या गोल त्या त्रिकोण त्या चौकोन गोल त्रिकोण त्या चौकोन पर्याय क्रमांक 2 येणार आहे. तर भाग क्रमांक 6 काय म्हटलेलं आहे तर जुळणं बसणारी आकृती आता इथे पर्याय पद्धत वापरायची या ठिकाणी बसणारा आकार पहा इतकी रेष उभी रेष इतकी रेष उभी रेष आहे इथं आहे का नाही इथे जुळेल का नाही इथे जुळते का नाही तसे पाहिलं तर उत्तर पर्याय क्रमांक फक्त आणि फक्त 1च दुसरा कोणताही भाग त्या ठिकाणी बसू शकत नाही. तर या ठिकाणी पहा या ठिकाणी आकृती चौकोन होऊ शकते का चौरस होऊ शकते का नाही होणार काय करणार आहे आवड तुमचा आहे तुझा पुत्र काय करतोय तो मुंगीत बस की मांडीवर कसा असा बसला या ठिकाणी आपल्याला त्रिकोण पूर्ण करायचं या ठिकाणी संपूर्ण रेषा घेतली तर हे 2 त्रिकोण पाहिजे असा आकार कुठं आहे फक्त आणि फक्त पर्याय क्रमांक 3 मध्ये इतर कुठेही या पद्धतीचा आकार नाही एवढं सोपे आहे. आता या ठिकाणी रेष जुळवली तर पहा बरं या ठिकाणी त्रिकोण होतोय या ठिकाणी एक आणि या ठिकाणी असे 2 पाहिजे दोन्ही एका लेवलला आहेत का दोन्ही लेवल याच्यावर पहिल्या दुसरा आणि तिसरा पर्याय करतो राहिला पहिला आणि चौथा फरक पहा पहिल्या चौथ्या या ठिकाणची लांबी पहा या ठिकाणी लांबी पहा त्यामुळे उत्तर येणारे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 24 आता या ठिकाणचा गोल आहे तो चित्र आहे 5ला पाहिजे खड्डा असतो याच्या लाईन मध्ये असा खड्डा कुठं आहे इथे आहे पर्याय 3 आहे 4 मध्ये पहिले इथे खड्डा नाही इथे एकच खड्डा त्यामुळे पहिला दुसरा खड्डा राहिला पहिला तिसरा आणि चौथा याचा आकार बघितला तर खालचा या ठिकाणी हा आकार पहिला इथे जुळत नाही त्यामुळे उत्तर 4 करतो उत्तर येणारे पर्याय क्रमांक 3 पुढे 20 लक्षात येतो. त्याला भाग 7वा पहा याचं आरशातलं प्रतिबिंब याचा आरशातलं प्रतिबिंब या रेषा डाव्या बाजूला आहे त्या उजव्या बाजूला येते उजव्या बाजूला या रेषा येते त्याच्यावर कोणते पर्याय करतात ते चौथा पर्याय करतो आणि याचा आकार पहा या डमरूचा आकार अशाच पद्धतीने होणार या डमरूचा आकार ज्या पद्धतीने असा इकडे केला तर त्याच्यावर पहिला आणि तिसरा पर्याय करतो उत्तर येणारे पर्याय क्रमांक 3 अगदी सोपा. चला प्रश्न क्रमांक 26 याच्यामध्ये याचा आरसा म्हणजे हा लाईटचा खांब आहे हा आरशापासून लांब आहे या ठिकाणी याचा लाईटचा खांब इकडे आरशापासून लांब येणार आहे त्याच्यावरून दुसरा पर्याय करतो चौथा पर्याय करतो
आता हे पर्याय क्रमांक 1 आणि 4 याच्यामधला फरक शोधा. व्ही आणि एचा. पहिल्यांदा इथं पी आहे, व्ही आहे, ए आहे. काय करू पहिला ए नंतर बी. एक जाता पर्याय क्रमांक 1 मध्ये येतो. पुढचा प्रश्न पाय आणि बाण या ठिकाणी असा असणारा बाण आरशामध्ये या पद्धतीने या बाणावर कोणता पर्याय कठोर करेल. आता हे गोल पाहिले तर रेषेच्या बाहेर आहे ते त्या रेषेच्या आतमध्ये येणार नाही. बाहेर दोन्ही गोल पाहिजे. त्या रेषेच्या बाहेर आहे, हा रेषेच्या बाहेर ती बाहेर आहे का आहे ते एका आतमध्ये ज्या पर्याय कर. त्या ठिकाणी दोन्ही बाहेर आहे. या ठिकाणी एक आतमध्ये ज्या पर्याय कर राहिला पहिला आणि तिसरा. फरक काय आहे त्याच्यामध्ये पहा. हा खालचा जर कुठे गेलेला आहे बाहेर गेलेला म्हणजे आता कुठे बाहेर जाणार त्या उत्तर येणारे पर्याय क्रमांक 3. या ठिकाणी हा पंचकोन आहे, हिरा आहे. हिऱ्याचा आरशामध्ये याच पद्धतीने होणार आहे. त्यामुळे पहिल्या पर्याय क्रमांक 3. आता या रेषेवरून पाहिलं हा कापलेला भाग या ठिकाणी तो पहिला कापलेला भाग तो कापलेला भागावरून आपल्याला पहिला पर्याय कठीण दुसरे पहिला कठीण पण पहिला कठीण. आता इथं उभी असं या पद्धतीने येणार आहे का काय या पद्धतीने पाहिजे तो पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेला आहे. त्यामुळे तर येणारे पर्याय क्रमांक 4. त्याला भाग आठवा 29 ते 32 कागदाच्या गाड्या घालून त्या पंच केलेल्या आहेत, त्या स्टॅपल केलेल्या आहेत. त्या आपण उघडल्या पण कसं का खाली वर गडी घातली गडी इकडे घातली ही गडी उघडल्याबरोबर काय होईल याचा गोल आहे तो या ठिकाणी गोल पूर्ण होतो. या ठिकाणी रेष या ठिकाणी गोल आणि वरती रेष असे कुठल्या पर्यायामध्ये आता इथे दिलेली नाही. हा गोल कुठल्या याच्यामध्ये हा एवढा छोटा गोल आहे गोल होणार. हा अर्ध गोल म्हणजे इथं आकृती वगैरे पूर्ण गोल होणार. तिथे तो पर्याय क्रमांक 1 मध्येच आहे. चला पुढचा प्रश्न पहा. तिकडून गडी इकडे घातली पुन्हा इकडे गडी दाखवली ती या ठिकाणी फिरवली आहे. आपण ती डोळ्याने समजून घेऊ. हे पहा सगळ्याच गोष्टी हसवतात या ठिकाणी त्याबद्दल. इकडून गडी घातली पुन्हा इकडून दाखवली याचा अर्थ फिरून अशी गडी घातली आणि याच्यामध्ये एक गोळी गडी इकडे उघडली 2 गोळी खाली उघडली 2 चे 2 4 कोणत्या आकृतीमध्ये पर्याय क्रमांक 4. तर हा षटकोनी आकार आहे. आकृती खालून वर गडी घातली गडी उघडून इकडे घातली. आता हा आकार राहिला याच्यामध्ये किती टिंब दिसतात 3. इकडे उघडले या टिंबाची इथं 2 टिंब येतील आणि वरती 1 टिंब या ठिकाणी या पद्धतीने हे 3 ला 3 6 टिंब या पद्धतीने कुठल्या आकृतीमध्ये आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. म्हणजे एवढं साधं सोपी भाषा आहे. साध्या सोप्या पद्धतीने समजून आपण घेतलेलं होतं. आता पहा या ठिकाणी खिडकी आहे. ही गडी इथे घातली आता खालची गडी इथे घातली आणि या ठिकाणी कापली. आता जेव्हा ही उघडे ही गडी इकडे उघडे तेव्हा हा गोल या ठिकाणी येणार. याचा अंतर बघा या कोपऱ्याच्या जवळ आहे. हा म्हणजे हा देखील कोपऱ्यात जवळ आहे. या 2 याच्यावरून पाहिलं जवळ जवळ येणार आहे. त्याच्यावर पहिला कट होतो दुसरा कट होतो चौथा कट होतो पर्याय क्रमांक 3. हे फक्त कापलेला भाग कुठे येईल एवढाच फक्त विचार आहे. मला भाग 9 तिकडे दाखवायचे पूर्ण करा. 2 चौकोन आहेत आणि 1 त्रिकोण. आता इथे तुकडेच नाही चालेल का नाही. इथे तुकडे 3 आहेत. इथं किती तुकडे 2 तुकडे चालतील का नाही. आता 3ऱ्या आणि 4थ्यामध्ये 2 तुकडे आहेत. आकार पहा आकार पहा. आता सेम टू सेम जुळणारा आकार पाहिला तर कोणताही पहा पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 3 देखील येतो पण त्याला काय करायचं पलटी करून वापरायचं असं चालत नाही. त्रिकोणाचा आकार आता तुम्ही हा मला सांगा आकार हा इथपर्यंत असा तुम्ही दाखवून पुढे असले की असे एकत्र जुळवतो. आता पर्याय क्रमांक 3 आणायचा असेल तर कसा आणचा
आमचा कसा पर्याय तुम्हाला जोडलेला आहे. तर या ठिकाणी जर तुम्ही जर तसं पाहायला गेलं तर हा आकार जोडतो जेवढा आकडा आहे तेवढा येतो का होईल इतकं टाकून तुम्ही मला लहान मोठेपणा म्हणून जास्त योग्य सेम टू सेम असे तर फिरवून जुळवायचं काही कारण आहे का? जर सेम टू सेम जुळत नसता पण फिरवून वापरतो त्या ठिकाणी हा फिरवून वापरता येत नाही. उत्तर पर्याय क्रमांक 3 सेम टू सेम म्हणलं तर पर्याय क्रमांक 4च येते. 3 नाही पर्याय क्रमांक 4 येतो. तर प्रश्न क्रमांक 34 तुकडे पहा. 2 चौकोन आहेत आणि 1 त्रिकोण आहे. 3 तुकडे आहेत यातील 3 आहेत यातील 3 आहेत यातील 3 आहेत यातील 3. आता एक एक आकार पाहूया. या ठिकाणचा आकार हा त्रिकोण पाहिला त्याची लांबी काटकोन त्रिकोण म्हणजे खूप मोठा आकार आहे. या पद्धतीचा आकार कोणत्या आकृतीमध्ये या पद्धतीचा एकच त्रिकोण पाहिजे. हे 2 चौकोन आहेत यामध्ये एकच त्रिकोण आहे का याच्यामध्ये तेवढा मोठा नाही. आता याच्यामध्ये 2 त्रिकोण आहेत. 2 त्रिकोण चालतील का? त्यात 3 त्रिकोण आहेत. आपल्याला 2 चौकोन पण पाहिजे. हे 2 चौकोन आहेत आणि हा एक त्रिकोण आहे. नंतर येणारे पर्याय क्रमांक 1. त्याला 35वा प्रश्न पहा. त्याच्यामध्ये 4 त्रिकोण आहेत. हा मोठा त्रिकोण आहे त्यापेक्षा लहान आहे त्यापेक्षा लहान आहे म्हणजे हा संपूर्ण आकृतीचा अर्धा तर असेल. 4 तुकडे आता 4 तुकडे पाहिजे. त्याच्यामध्ये किती तुकडे? 3च आहे. त्याच्यामध्ये तुकडे किती? 1 2 3 4 5 चालेल का? याच्यामध्ये 1 2 3 4 1 2 3 पर्याय क्रमांक 3 आणि 4 आहे. यातला हा त्रिकोणाचा आकार पाहिला एवढा मोठा त्रिकोण आहे का याच्यामध्ये? तर तो पर्याय करतो. उत्तर येणारे पर्याय क्रमांक. चला पुढचा प्रश्न क्रमांक 36 या ठिकाणी पहा. हा तुकडे पहा. हा वेगळा वेगळा तुकडा नाही एकच आहे. असा वेगळा वेगळा करून दिलेला नाही. 1 2 3च तुकडे 1 2 3 1 2 3 त्याच्यामध्ये 1 2 3 4 याच्यामध्ये वेगळे आकार आहे. आपल्याला पाहिला हा अर्धा वर्तुळ जो रेषेने बंदिस्त आहे असा अर्धवर्तुळ कुठे आहे? तीन कट होणार आहे. एक याच्यामधला 4 कट केले पहिल्यांदा. आता या ठिकाणी कर्व आकाराची पहा बरं. या पद्धतीचे या ठिकाणी दोन्ही आहेत का? हे दोन्ही आकार दिले तर मग आयतावरून पर्याय करतो. हा त्या आयताच्या याच्यावरून तिसरा पर्याय करतो. त्यात तो आयत दिलेला पहिला दुसरा त्याच्यामध्ये आयत बघितला तर ज्या पद्धतीने पाहिजे तसा आहे पर्याय 2 मध्ये. हा चौकोनी आकार कुठेही त्या ठिकाणी पाहायला जुळवायचा. या ठिकाणी येते ना आपल्याला खाली पाहिजे. हा आकार इथे जुळवून लागून जातात. हा आकार त्या ठिकाणी जुळवायचा म्हणतात तर तो जुळत नाही. पर्याय क्रमांक 2. त्याला प्रश्न क्रमांक 37 लपलेली आकृती आपल्याला शोधायची आहे. कुठे आहे पाहायचं आहे. पहा आकार या पद्धतीचा आकार इथे नाहीये इथे नाहीये इथे आहे इथे तेवढी एवढ्या याच्यावर पाहिलं तर पर्याय क्रमांक 3 येतात. आणि या झाडाचा आकार पहा. झाडाचा आकार त्या पद्धतीचं झाड या ठिकाणी पाहिजे एकत्र जुळवलेले नाही असं म्हटलं तर ते इथे आहे. इथे पण होऊ शकतात. इथे आपण एवढंच कट करून टाकतो. इथे जुळू शकतो. या ठिकाणी आकार आहे का? तो नाही. इथे आहे का गजरचा असं जुळलेली पाहिजे नाही. तिसरं चौथं पर्याय कट झालं. आता राहिलं पहिला आणि दुसरं. त्यातली या रेषेमध्ये रुंदी पहा. याची रुंदी जास्त आहे याची रुंदी कमी आहे. उंची पाहिजे तर उत्तर पर्याय क्रमांक 1. गोरे पुढे लक्ष दे. गोरे प्रश्न क्रमांक 39 पहा. नाव आहे हा जो कोण आहे आहे का याच्यामध्ये? या कारणाने कोण आहे का या ठिकाणी
त्या पॅनल रेषेचा त्याला ही आडवी रेषा आहे तिसरी रेषा तर उत्तर येते पर्याय क्रमांक 40वा प्रश्न पहा. या ठिकाणी आईस्क्रीमचा कोण इथे आहे का कोण आणि इथं आहे का इथे आहे 3 मध्ये आहे 4 त्याच्याकडे बारकाईने पाहिजे तर त्याच्या आकाराची लांबी रुंदी पाहता डी पर्याय कडून उत्तर येणारे पर्याय क्रमांक सी. बुद्धिमत्तेमध्ये एकही प्रश्न असा खूप मोठा विचार करायला लावणारा असा नव्हता. आता गणितामध्ये पाहूया आपण. टॅग मध्ये आहे का पेपर ओरिजिनल पेपर घे. माझ्या त्या पिशवीमध्ये आहे डब्याच्या पिशवीमध्ये आहे. कोणाकडे आता आपण कुठला घेतला होता पेपर कोणता घेतला होता आता ए बी होता. पहिला कोणती पीडीएफ होती हा सीचा पेपर आहे. चार 207 या सर्व अंकांपासून तयार होणारी मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्येची तफावत. आता मोठ्यात मोठी संख्या बनवायची अंकांचा उत्तर टाकला 7 4 2 0. लहानात लहान बनवायचे अंक कसे काढता 2 0 2 4 7 4 अंकी बनेल का नाही. लहानात लहान बनवायचे 4 अंकी पाहिजे हा 0 हा घेतला पाहिजे काय होणार आहे 2 0 4 7. तफावत म्हणजे याचा फरक करायचा. 0 7 करतायत मनात असलेल्या 2 5 करतायत मनात असलेल्या 12 5 गेले 7 4 गेले 3 7 2 गेले 5. उत्तर येणारे 5373 पर्याय क्रमांक सी. आता भागाकाराच्या एका प्रश्नात भाजक 51 याला भाज्य म्हणतात. भाजक म्हणजे भागायचे कसे भाजक 51 भागाकार 16 खाली बाकी 27. हे भाज्य बरोबरच काय सूत्र आहे भाज्य बरोबर भाज्य गुणिले भागाकार आणि आपल्याला या ठिकाणी भाज्य काढा भाज्य केलेला 51 भागाकार केलेला आहे 16 बाकी केलेली 27. पदावली हा गुणाकार केला पहिला बरोबर 16 1 1660 चले 16 85 81 816 अधिक 27 7 6 1303 चले 2 3 4 8 843 पर्याय क्रमांक 1. हा 43वा 90 चे मूळ अवयव 90 चे मूळ अवयव काढणं गरजेचं आहे. आणि सत्य की नुसता पोपट बोलत उपयोग नाहीये पेपरामध्ये गाजवली. मी किती बोलताय किती हुशार दाखवता याला 0 किंमत आहे. पेपरामध्ये किती गाजवली हे पाहणं गरजेचं आहे. त्याला 2 ने भाग द्यायचे बे चौकाट हे कंचे दाम. आता 2 ने जात नाही 3 1 3 3 5 पुन्हा 3 ने 3 1 3 3 5 15 आणि आता 5 1 5. मी काय आले या 90 ची विभाजक 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 5 कोणत्या पर्यायामध्ये आहे
कोणत्याही पर्यायात असं दिले. हे देताना काय केलं, 3 म्हणजे काय, 2 × 3 चा वर्ग गुणिले 5. आता इथं हुशार मुलगा असेल तर पर्याय कट करेल. मूळ अवयव म्हणलेलं आहे. आता पहिला पर्याय म्हणजे 9 आणि 10 मूळ आहे का? 9 आणि 10 मूळ संख्याच नाहीये. गुणाकार 9 10 90 येतो म्हणजे काय, मूळ संख्या पाहिजे ना. मूळ अवयव म्हणजे मूळ संख्या पाहिजे. आहेत का मूळ संख्या 9 आणि 10? नाही, पर्याय कट होईल. दुसरा पर्याय 3 6 5 त्यामधला 6 मूळ आहे का? नाही, म्हणजे दुसरा पर्याय कट होईल. तिसरा पर्याय म्हणजे 2 3 आणि 5 3चा वर्ग येतो. आहे का मूळ? आहे. चौथ्यामध्ये 2 3 15 मूळ संख्या आहे का? नाही. मूळ संख्या एवढंच पाहिलं तरी पहिला तिसरा चौथा पर्याय, पहिला दुसरा चौथा पर्याय कळतो. चला 44वा प्रश्न पहा. पूर्वीपैकी कोणती संख्या नेहमी प्रत्येक मूळ संख्येचा अवयव असतात? आता मूळ संख्या कोणती घेतली किंवा 17 घेतली, याचे मूळ अवयव कोणते येतील? 1 आणि 17. प्रत्येक संख्येचा 1 हा अवयव असतो. मूळ संख्या कोणाला म्हणतात? मूळ संख्या कोणाला म्हणतात? म्हणजे मूळ संख्येला फक्त आणि फक्त 2च अवयव असतात. एक असतो 1 आणि दुसरा असतो 30. त्याच्याशिवाय इतर कोणते अवयव नसतात. 1 ला मूळ संख्या का म्हणत नाही? 1 ला मूळ संख्या का म्हणत नाहीये? ही का मूळ संख्या नाहीये? आणि 1 चे फॅक्टर काढले तर कोणतं होतंय? फक्त 1च. आपल्याला मूळ संख्या म्हणजे किती फॅक्टर पाहिजे? 2 फॅक्टर. इथे 1च फॅक्टर आहे त्यामुळं ही मूळ संख्या नाही. आता 2 चे म्हटलं तर 1 आणि 2 होते. 3 चे म्हटलं तर 1 आणि 3 होते. 5 चं म्हटलं तर 1 आणि 5 होते. म्हणजे इथं प्रत्येकाने 2 मूळ अवयव येतात आणि 1 याचा 1 आणि 1च मूळ अवयव येतात. नैसर्गिक संख्येची मूळ संख्या नाही. पुढचा प्रश्न पहा. 9432 भागिले 1.25 बरोबर 7545.6. तर 9.432 भागिले 12.5. तुम्हाला काय पहिल्यांदा सांगितलं होतं मी? छेदामध्ये कधीही दशांश चिन्ह ठेवायचं. छेदामधलं दशांश चिन्ह 1 घर पुढे गेलं तर अंशामधलं 1 घर पुढे जाईल. काय होईल? 94.32. आता 125 चा पाढा आपल्याला खूप म्हणायचं नाही. पहिला भाग किती जातात? पहिला 9 घेतलं भाग लागेल शून्याचा. खाली 9 शून्य गेले, 9 शून्य गेले, 9 राहिले. पुन्हा 4 घेतले उतरून संख्या झाली 525 च्या पाड्यात 94 येतात. 94 पेक्षा शून्य भाग लागेल शून्य. आता दशांश चिन्हाच्या पुढले 3 येणार नाही म्हणजे दशांश चिन्ह येणार. संख्या काय झाली? 943. आपल्याला इतकं लावायचं नाही. पण ते इथं भाग दिलेला काय येणार आहे? हाच येणार नाही. पहिला भाग 125 साधता लागणार आहे म्हणजे उत्तर काय येणार आहे? कुठलं बाकीचं सोडवायची गरज नाही. आपल्या फक्त एवढ्यावरती सगळा खेळ आहे. 0 दशांश चिन्ह 7 5 4 5 7. कुठल्या पर्यायामध्ये आहे? मला काय सूचना दिली होती? छेदामध्ये तुम्ही दशांश चिन्ह ठेवू नका, भागाकार करा. काय अवघड भागाकार करायचं? पण आम्ही इतका शहाणपणा करतो, इतकी गाजवणं तर आम्ही विधी करतो की आम्ही जर हुशारी दाखवतो. ती हुशारी इथं दाखवायची, तिथं पेपराला हुशारी दाखवायची नाही, तिथं स्मार्टपणा दाखवायचा. इथं तुम्हाला कोणी म्हणणार नाही तुमचा 1 तासात पेपर झाला तर तुम्हाला कोणी बोनस मार्क देणार नाही. जसं ॲबॅकस मध्ये असतं 5 मिनिटात 100 प्रश्न सोडवायचे, 4.5 मिनिटात झाले तर तुम्हाला बोनस गुण मिळतात. तसं इथं काही तुम्हाला बोनस मिळणार नसतो. त्यामुळे गडबड कोणासाठी करायची आणि कशासाठी करायची? मग हा स्मार्टपणा दाखवला तर कोणाचं उत्तर चुकण्यासारखं आहे का? काय याच्यामध्ये डोकं मी चालवलं? फक्त काय केलं? दशांश चिन्ह पुढे घेऊन छेद पूर्णांकात केलं. छेद पूर्णांकात केल्यानंतर आपण भागाकार लावून दिलो. पण 125 ला तुम्हाला पाढा तयार करायला सांगितला, म्हणायला सांगितलं का?
फक्त दशांश चिन्ह कुठे येईल एवढाच, जे पर्याय सगळे याच्याशी निगडीत. चला पुढे पर्याय क्रमांक 2 येईल. 46वा पूर्ण प्रश्न. आधी बेरीज करायची. 1 दशांश चिन्ह 1 मांडताना संख्या मांडा. 1 दशांश चिन्ह 1. दुसरी संख्या मांडताना अगोदर दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह द्या. दुसरी संख्या आहे 1 दशांश चिन्ह 0 1. 1 पूर्ण आहे नंतर 0 1. नंतर तिसरी संख्या मांडताना दशांश चिन्हाखाली दशांश 1 दशांश चिन्ह 0 0 1. चौथी संख्या मांडताना 0 दशांश चिन्ह 0 1 0 दशांश चिन्ह 0 1. पाचवी संख्या मांडताना 11 दशांश चिन्ह 0 1 11 आहे. 11 दशांश चिन्ह 0 1. आणि 6वी संख्या मांडताना 111 दशांश चिन्ह 1 0 0 1. जी मोकळी घरं आहे तिथं 0 द्या. आपल्याला हे जास्त योग्य होतं. इथं 4 आहे दशांश चिन्हापर्यंत 4 घरे. इथे 4 पुढे 0 देऊन 4 संख्या पूर्ण करून द्या. इथे 0 देऊन पूर्ण करा. 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 आता इकडे लक्षात येत नसेल तर 0 दिले तरी काय हरकत नाहीये. दिले आनंद नाही दिले तरी काय मोठा अडचणीचं नाही. तर अंकाखाली अंक असा आलाच पाहिजे. आणि बेरीज करूया. इथे 1 1 इथे 1 1 1 2 3 येते 1 2 येते 1 2 3 4 5 येते 1 2 येते 1 येते दशांश चिन्हाखाली दशांश 125 दशांश चिन्ह 2 3 1 1. कुठलाही पर्याय पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. चला प्रश्न 47वा. 3 3/100 अधिक 3 अंशाचे 1000 अधिक 3 अंशाचे एकावधी 0 त्याचा छेद सारखा केला पाहिजे. इथं छेद काय नाही एक असतो. याचा छेद सारखा करायचा म्हटलं की याच्यावरती 6 शून्य 2 3 4 5 6 शून्य याची एकावर 6 शून्य 2 3 4 5 6 शून्य एवढी कट करायची. 3 गुणिले एकावर 6 शून्याचा गुणाकार काय 3 1 3 आणि त्यावरती 6 शून्य 1 2 3 4 5 6 शून्य. आणि इथं 2 शून्य म्हणजे इथं 4 शून्य पाहिजे. 1 2 3 4 शून्य. याची 4 शून्य असणार 10,000. 10,000ची कितपट 30,000. इथं 3 शून्य म्हणजे याला अजून 3 शून्य पाहिजे. 1,000 पट 1,000 त्रिक 3,000. आता याची 1 पट म्हणजे याची 1 पट 3. याची सरळ उभी मांडणी करून बेरीज करा मग छेद त्याला द्या. मी इथं 3वरती 6 शून्य 1 2 3 4 5 6 शून्य. 3वरती 3 दशांश चिन्ह सॉरी 3वर 6 शून्य 1 2 3 4 5 6 शून्य. इथे 30,000 आहे. 3वर 4 शून्य 1 2 3 4 शून्य मांडा. इथे 3 घ्या. इथं 3 शून्य 1 2 3 शून्य इथे 3 घ्या. इथे 3 बेरीज करा. 3 0 0 3 3 0 3 30 33 0 0 3 30 33 0 0 3 छेदामध्ये 6 शून्य 3 4 5 7. 6 शून्य म्हणजे चिन्ह कुठे येणार आहे 6 संख्येच्या अगोदर. इथे या मांडा अगोदर 30 33 0 0 3 1 2 3 4 5 6 शून्यच्या अगोदर 4 संख्येच्या अगोदर 3 दशांश चिन्ह 0 3 3 0 0 3. कोणताही पर्याय पर्याय क्रमांक 4. हुशार मुलगा असेल तर एका नवीन दशांश चिन्हामध्ये करतो.
हे 3 आहे म्हणजे याचा अर्थ 3.00 आहे. 3.03300 पर्याय क्रमांक 2. दुसरा मुलगा काय करेल, हे 3 आहे, 3 चे म्हणजे त्याचा अर्थ 3.0. इथं दोन शून्य आहे, दशांश 2 संख्येच्या अगोदर म्हणजे मांडताना तो या पद्धतीने मांडेल. या ठिकाणी 3 शून्य आहे, दशांश 3 संख्येच्या अगोदर वरती 3 आहे, 1 2 3 संख्येच्या अगोदर दशांश वाटण्यासाठी शून्य दिला. आता इथं 6 शून्य आहे, म्हणजे 6 संख्येच्या अगोदर दशांश 1 2 3 4 5 6 संख्येच्या शेवटला 3. याची बेरीज केली की 3 आहे, 3 इथे 0 आहे, 3 इथे 0 आहे, 3 इथे 3 आहे, 3 इथे 3 आहे, 3 0 3. या पद्धतीने सोडवलं तरी हरकत नाही. मी पाहिलं एकही प्रश्न कधीही सोडवताना कच्चं काम केल्याशिवाय सोडवत नाही. मी तर तुम्ही केले का कच्चं काम तसं पेपर सोडवताना केले असेल तर चुकायचा काही संबंध नाहीये. पण असं एक तरी प्रश्न आतापर्यंत सापडला की खरोखर खूप अवघड आहे, विचार खूप करायला लावणार आहे. अजून तर एकही प्रश्न असा सापडलेला नाही. तर 47 झाला 48 20.0925 याचे सोपे अपूर्णांक रूप. सोपे अपूर्णांक कसे आहेत सगळे पर्याय अंश छेदांक. ही संख्या अंश छेदामध्ये मांडूया. आपण दिलेली संख्या अंश छेदामध्ये मांडूया. काय आहे 20.0925 0925. आता याचा छेद जर आपल्याला एक दशांशचिन्ह काढायचं असेल तर दशांशचिन्ह 4 संख्येच्या अगोदर म्हणजे एकावरती 4 शून्य 1 2 3 4 शून्य तर हा या साईड 20.0925 आहे का पर्यायामध्ये? असं नाही. जिथं संक्षिप्त रूप दिलं गेलं पाहिजे. संक्षिप्त रूप कितीला देऊ शकता तुम्ही? 25 पाडा येतो 25 चौक 100 वरच्या 200 25 200 200 गेले 0. पुन्हा 9 घेतले तुम्ही भाग जातो का 25 ला? नाही, भाग लागेल 0. पुन्हा 2 घेतले 92 25 75 राहिली किती बाकी 17 17 5 घेतले 175 25 7 75 8037 अंश छेद 400 पर्याय क्रमांक 3000 आहे. 49वा प्रश्न पहा. प्रत्येकी 300 मिलीच्या 17 बाटल्या आणि 130 मिलीच्या 3 बाटल्या एका जगमध्ये रिकाम्या ठेवण्यात आल्या. तर जगमध्ये एकूण किती लिटर द्रव? 300 मिलीच्या मिली आहे त्या 17 बाटल्या 200 मांडून टाका. 17 × 51 5100 मिली झालं. नंतर 130 मिलीच्या 3 बाटल्या 130 मिली त्या 3 बाटल्या मिली 30 हा 1 शून्य 2 शून्य मांडले 13 × 39 3900 मिली झालं. आता याचं काय करायचं आपल्याला? लिटर करायचं. या वेगांच्या अगोदर बेरीज करूया. 5100 मिली अधिक 3900 मिली 0 0 9 अशी 0 आले 5 3 8 आले 9000 मिली आले. आता याचे लिटर करायचे. घर घ्या मिली सेंटी देशी लिटर 9000 आहे मिली आहे शेवटच्या मिलीमध्ये 0 0 9 लिटर येणार आहे 9 लिटर. तुम्ही त्याच्या काकांना भेटायला सकाळी 9 वाजता घरातून बाहेर पडला. तो 10 मिनिटे चालत गेला, 1 तास 5 मिनिटं बस मधून गेला,
आणि शेवटी 15 मिनिटे चालत काकांच्या घरी पोहोचला. तो त्यांच्या घरी 3 तास 20 मिनिटे थांबला आणि संध्याकाळी 3:30 ला घरी परत आला. तर परतीच्या प्रवासाला त्याला किती वेळ लागला? आता पहा, घरातून बाहेर पडल्यापासून काकांच्या घरी पोहोचेपर्यंत किती वेळ लागला तो काढायचा. पण 9 वाजता बाहेर पडला, 10 मिनिटं चालत गेला, 10 मिनिटं. आता इथं तास मिनिटामध्ये, तास मिनिटे, प्रश्न क्रमांक 50. 10 मिनिटे चालला, मिनिटामध्ये गेला 0 तास 10 मिनिट. नंतर 1 तास 5 मिनिटं बस मधून गेला, तासामध्ये 1 आणि 5 मिनिटं मांडताना 0.5 असेल. आता हे फोडून दिले म्हटल्यानंतर ते असं द्यायला पाहिजे होतं, म्हणजे मुलं फसली असते. 1 तास 5 मिनिट, अजून 10% मुलं फसली असते या गणितात. म्हणजे देताना 0.5 दिले, मी तुम्हाला खूप सांभाळून घेतलेले पेपर तयार करतात. असं दिलं असतं तर अजून 10% मुलं फसली असती या प्रश्नात. 1 तास 5 मिनिटं म्हणजे 0.5 दिलेलं आहे. नंतर बस मधून गेला, शेवटी 15 मिनिटं पुन्हा चालत ती 15 मिनिटं. म्हणजे त्याला जाण्यासाठी किती वेळ लागला? 5 आणि 5 10, 0 हातच्याले 1 2 3, 1 तास 30 मिनिटं जाण्यासाठी प्रवासातला वेळ आहे. नंतर तो काकाच्या घरी 3 तास 20 मिनिटं थांबला, म्हणजे 3 तास आणि 20 मिनिटं काकांच्या घरी थांबलेला आहे. ही वेळ पण त्याच्यामध्ये करणे पाहिजे. म्हणजे त्याचा वेळ किती गेलेला? घरात बाहेर पडल्यापासून 3 आणि 2 5 4 तास 50 मिनिटं हा प्रवासासाठी आणि काकांच्या घरी थांबण्यासाठी गेला. म्हणजे आता तो परत आलेला आहे 3 वाजून 30 मिनिटं आहे, 3:30 आणि तो पोचला. म्हणजे आता ते निघाला किती वाजता? 9 वाजता. हा वेगवेगळ्या पद्धतीनं सोडला. प्रवासाला लागला 1 वाजून 30 मिनिटं, म्हणजे त्या प्रवासाला पोचला किती काकाच्या घरी? 10:30 वाजता हा पोचला, काकांच्या घरी पोचला. पोचल्यानंतर त्या ठिकाणी तो थांबलेला 3 तास 20 मिनिटं. या 10:30 मध्ये 3 तास 20 मिनिटं हा तो धरायचा कालावधी. तो थांबलेला, तो काकांच्या घरी थांबला 3 तास 20 मिनिटं. म्हणजे किती वाजले? 13 वाजून 50 मिनिट, म्हणजे 1 वाजून 50 मिनिट. त्याचं 12 तासी करायला, 24 तासी झालं, 12 तासी करायचं म्हणलं तर तो किती वाजता? परत 1 वाजून 50 मिनिटांनी निघा. आणि अजून गणित नाही समजलं भैया, आपल्याला परतीच्या प्रवासात किती वेळ लागेल असं. 1 वाजून 50 मिनिटांनी तो निघालाय काकाच्या घरी आणि घरी पोहोचला किती वाजता? 3 वाजून 30 मिनिटं पोहोचलेला. त्यातनं काकाच्या घरनं निघालेली वेळ 1 वाजून 50. या 30 मिनिटांमधनं 50 मिनिटं वजा होतात का? 30 मधनं 50 मिनिटं नाही. मग इथनं हातचा घेतला पाहिजे. इथनं 1 तास हातचा घेतला, 1 तासाचे शिफ्टे केले 60 मिनिटं, 60 आणि 30 मिनिटे 90 मिनिटे, 90 मधनं 50 गेले 40 मिनिटं, जगात जे गेला 1. प्रवासाला किती वेळ लागला? परत तिला 1 तास 40 मिनिटे हा प्रवासाला लागलेला वेळ. वेगवेगळ्या पद्धतीने सोडवू शकता, अशी एक विशिष्ट पद्धत नाहीये. या ठिकाणी तुम्ही हे गणित सोडवताना तुम्ही जर त्या ठिकाणी काकाच्या घरी पोहोचला, तिथनं निघालेला वेळ त्यांना पोहोचलेली वेळ वजा केली तर चालते. किंवा जाताना किती वेळ लागला? 1 तास 30 मिनिट. थांबायला किती वेळ गेला? 3 तास 30 मिनिट. म्हणजे एकूण त्याचा गेला किती कालावधी? जाताना प्रवासाला 1 तास 30 मिनिट, काकांच्या घरी थांबलेला 3 तास 20 मिनिट, असे 4 तास 50 मिनिट. तो निघाला होता 10 वाजता आणि परत आला किती वाजता? 3:30 वाजता, सॉरी 9 वाजता निघाला आणि आला परत किती वाजता? 3 वाजून 30 मिनिट आहे. 24 तासाला केलं तर 15 वाजून 30 मिनिटांनी तो पोहोचलेला आहे. निघाला किती वाजता? 9 वाजता.
म्हणजे याच्यामधनं एकूण त्याचा घराच्या बाहेर किती वेळ होता? घराच्या बाहेर तो किती होता? 6 तास 30 मिनिटं घराच्या बाहेर. त्यातनं जाण्यासाठी आणि काकाच्या घरी थांबण्यासाठी लागलेला वेळ किती आहे? जाताना 10 मिनिटं चालला, बसमध्ये 1 तास 5 मिनिटं, काकाच्या घरी चालत जायला 15 मिनिटं, असं 1 तास 30 मिनिटं गेले. काकाच्या घरी 3 तास 20 मिनिटं, म्हणजे हा त्याचा गेलेला 4 तास 50 मिनिटं हा यातनं वजा करावा लागेल. 4 तास 50 मिनिटं, 30 तासात 30 मिनिटात 50 मिनिटं जात नाहीये. नीट आजचा घ्यावा लागेल. इथं 60 मिनिटं 30 मिनिटं 90 मिनिटं झाली. 90 मिनिटं 50 गेली 40 मिनिटं, 5 4 किती 1 एवढा परतीला लागेल. परतीच्या प्रवासाचा वेळ, परतीच्या प्रवासाचा वेळ आहे. परतीच्या प्रवासाला एवढा वेळ. पुढचा प्रश्न पहा 51वा. 8 वजा चौकटी कंसामध्ये 18 वजा मैरपी कंसामध्ये 16 वजा साध्या कंसामध्ये 5 वजा 4 वजा 1 याच्यावरती वेग दिली. म्हणजे ते अगोदर सोडवायचं असतं. साधा कंस पूर्ण, मैरपी कंस पूर्ण, चौकोनी कंस पूर्ण आणि बरोबर आहे. काय करायचं? सगळ्यात पहिला आत्म सोडवायचं. या 4 मध्ये गेले किती राहिले? 3. अगोदरचं लिमिट आहे कसं? 8 वजा चौकोन 18 वजा मैरपी कंस 16 वजा 5 म्हणजे 4 गेले 3. इथं मैरपी कंस पूर्ण, साधा कंस पूर्ण, एक करतोय. इथं 8 वजा चौकटी कंसामध्ये 18 वजा साध्या कंस 16 वजा या 5 केलेले 2 साधा कंस सोडून झाला. आता मैरपी कंस सोडवायचा आहे. मैरपी कंसामध्ये 8 वजा चौकटी कंसामध्ये 18 वजा मैरपी 16 2 गेले 14. मैरपी कंस झाला सोडून 8 वजा 18 वजा 14, 18 4 गेले 14 गेले 4, 8 4 गेले 4. पण किती येत आहे? 4. पर्याय क्रमांक 9. चला पुढे 52वा प्रश्न पहा. प्रश्न आहे 31°40 मध्ये 31°40 मधून काय वजा केल्यावर 11/40? आता तिकडं हे वजा इकडे घेऊन हे 33/40 ते तिकडे वजा होते. त्याची जर आपण हे वजा एक इकडे पाठवले अगोदर तर काय होईल? 33/40 बरोबर 11/40 हे वाजायचे तिकडे आले अधिक x. एक्सची आपल्याला किंमत करायची, एक्सला मोकळा करायचा. इथं काय केलं नाही, इथं केलं असतं तरी चाललं असतं. हे पण सांगतो एक्स मध्ये 11/40 अधिक इकडे पाठवले वजा होती. 33/40 वजा 11/40 बरोबर एक्स. इथं छेद सारखा आहे 40. 33 मधून 11 गेले 22. 22/40 एक्सची किंमत आहे का पर्यायामध्ये? 22/40 नाही. इथं संक्षिप्त करून जातं का? कशाने जाईल? वेग कमी 4 किती येणार आहे? 11/20 आहे का पर्यायामध्ये? हा काय तुम्ही वाचन काय म्हणजे कसं 22 केलं? नाही तेच मी 22 केलं कसं? हो किंवा छेद कुठे गेला? 40 मध्ये 40 गेला, छेद 0 राहतो का? एवढं अक्कल चालत नाही का? 40 मध्ये 40 गेले कुठे? 0 राहतो का? 33 वजा 11 22 मला मान्य आहे. छेद कुठे? छेद तुम्ही 22/40 लिहिला असता पोळीमध्ये पेपर मध्ये तर मग त्याला संक्षिप्त करून द्यायचं सुचलं असतं ना. आमच्या मागं कुत्रं लागलं होतं.
नाही, हे काय चुकण्यासारखा प्रश्न नव्हता. अहो त्याच्यापेक्षा हुशार प्रत्येक एखाद्या विद्यार्थ्याने डायरेक्ट केलं असते तर मला हे 40 आहे तिकडे आधी ते तिकडे वजा करी, जिकडे काय राहिले वजा 1 बरोबर 11/40 याला चिन्ह म्हणजे अधिक आहे, तिकडे गेले वजा 40 वजा 1 बरोबर हे सारखं आहे 40, 11 गेले वजा 22 वजा 22/40 आणि दोन्ही गेले वजाला वजा चिन्ह गेले असते 1 बरोबर 22/40 असतं ना, 1 बरोबर 22 नसतं घ्यायला लाल वाटायला पाहिजे ना आपल्याला, की आम्ही पहिली दुसरीची मुलं आहोत का 40ला 40 घालवायला. कसे घालवले 40 त्यांच्या जीवाला माहिती. चला पुढचा प्रश्न 5/22 प्रश्न क्रमांक 53 5/22 अधिक 7/22 वजा 3/22 अधिक 9/22 वजा 1/22. आता गुणाकार भागाकार आहे का याच्यामध्ये? काही नाही, ओळीने एक करत आहे. ओळीने पहिला बेरीज झाली, बेरीज करा. आपण 5 12/22 आणि वजा 3/22 अधिक 9/22 वजा 1/22. आता वजा बाकी करायची. 12 3 गेले 9/22 अधिक 9/22 वजा 1/22. ही बेरीज करायची 9 9 18/22 वजा 1/22 8 गेले 17/22. आहे का डायरेक्ट पर्याय म्हणजे असं आहे. म्हणजे इथं काय बाकीचं काय करायची गरज आहे का? काही गरज नाही. आता पहा, एक दुकानदार 1 रुपयाला 5 चॉकलेट विकत घेतो आणि 1 रुपयाला 4 या दराने विकतो. एकूण 125 रुपयाचा फायदा करून घेण्यासाठी किती चॉकलेट विकतो हे गणिताला मार्कर हे एक गणित बेरीज लावणार होतं. 1 रुपयाला 5 चॉकलेट, 1 रुपया म्हणजे 100 पैसे. 100 पैशाला 5 चॉकलेट. एक चॉकलेट केवढ्याला? 100 भागिले 5 केलं तर 20 पैसे खरेदी किंमत आहे. तो काय करतो 1 रुपयाला 4 विकतो म्हणजे 100 पैशाला 4 चॉकलेट विकतो. एक केवढ्याला विकतो? 100 भागिले 4 25 पैसे. कसली झाली विक्रीची किंमत. एका चॉकलेट मध्ये त्याला काय होतो 20 पैसे कमी 25 पैसे विक्री म्हणजे 25 वजा 20 5 पैसे नफा होतो एका चॉकलेटला. एका चॉकलेटला का एका चॉकलेटला हे चॉकलेट आहे आणि हा नफा आहे. किती नफा आहे? 5 पैसे. एक चॉकलेट 5 पैसे. आपल्याला किती पाहिजे नफा? 125 रुपये. कुठे लिहिले पाहिजे? रुपये झाले. आता इथे 5 पैसे मला इथं काय पाहिजे? 125 रुपयाचे काय केले पाहिजे? पैसे. किती होतील 125 रुपयाचे पैसे? 12,500 पैसे. आणि किती चॉकलेट माहित नाही? एक्स. आणखी काय होईल? एक्स बरोबर 12,500 भागिले 12,500 दिले भागिले 5. 5 मिळवला 5 दिले 10. हे भागिले 5 25 5 25 याची 200. किती चॉकलेट विकावी लागते त्याला? 2,500 चॉकलेट विकावी लागते. 2,500 चॉकलेट विकावी लागतील तेव्हा त्याला 125 रुपयाचा फायदा होणार आहे. तर 55 3 1 स्कूटर 55,000 रुपयाला खरेदी केली. तिने दुरुस्तीवर 3,400 रुपये खरेदी आहे ही दुरुस्ती आहे.
या दुरुस्तीवरती 3,400 खर्च केले म्हणजे एकूण त्याची खरेदी किंमत किती झाली? 58,400 ही खरेदी किंमत, एकूण खरेदी, एकूण खरेदी. ते मैत्रिणीला 56,030 रुपयाला देतो. 58,400 रुपये खरेदी आणि 56,030 रुपये विक्री. ही खरेदी आहे आणि ही विक्री आहे. नफा होईल का तोटा होईल? तोटा. किती तोटा होईल? जर खरेदीपेक्षा जास्त पैसे तुम्हाला मिळाले तर नफा, खरेदीपेक्षा कमी पैसे मिळाले याचा अर्थ तुमचा तोटा. किती तोटा होईल? शून्यात प्रश्न दिलेले, शून्यातला 3 दाखला मनात असता काय 2 टाका 10 3 दिले 7 4 गेले 3 8 6 2 2,370 रुपये तोटा. शेकडा तोटा वगैरे विचारला असतं तर थोडं अवघड होतं. फक्त डायरेक्ट इथं तोटा किती एवढंच विचारलं होतं. आता हा एक प्रश्न डेबिट लावणार आहोत. 56 काय म्हणलं होतं? एका चौरसाकृती बागेची बाजू 50 मीटर. चौरसाकृती बाग काढा, त्याची बाजू दाखवा 50 मीटर, लांबी 50 मीटर, रुंदी पण किती असणार आहे? 50. आता बागेच्या आतल्या बाजूने चोहूकडून 2.5 मीटर रुंदीचा रस्ता केला. आतल्या बाजूने 2.5 मीटर आहे ही नंतर 2.5 इकडे 2.5 इकडे 2.5 राहिले किती रे? 50 मीटर बाजू होती त्यात इकडे आडून गेले इकडे आडून गेले मध्ये राहिले किती? किती राहिले? 50 2.5 5 गेले राहिले 45. इकडे असं बघितलं तर इकडे आडून गेले इकडे आडून गेले इकडे राहिले किती? 45. मग रस्त्याचं जर क्षेत्रफळ काढायचं असेल तर संपूर्ण चौरसाचं काढा, त्यात आतल्या चौरसाचं वजा करा. बाहेरच्या चौरसाचं क्षेत्रफळ कसं काढा? बाजूचा वर्ग. बाजूचा वर्ग म्हणजे 50चा वर्ग. 50चा वर्ग कसा करा? 5चा वर्ग 25 वरती 2,500 चौरस मीटर ते बाहेरील चौरसाचं. त्यातनं आतला रस्ता केला तर आतमध्ये चौरस निघायला त्याचं क्षेत्रफळ काढावं लागेल. त्याची बाजू 45 आहे, 45 म्हणजे 45चा वर्ग करावा लागेल. 45चा वर्ग एकरसाठी 5 असणाऱ्या संख्येचा वर्ग सोपा असतो. 5चा वर्ग 25 टाका. 4च्या नंतर येतात 5 4 25 हे आतल्या चौरस आहे. 2025 हे आतल्या चौरसाचं क्षेत्रफळ. बाहेरच्या चौरसात आतल्या चौरसाचं क्षेत्रफळ वजा केलं की तुम्हाला रस्त्याचं क्षेत्रफळ आहे. याची वजाबाकी केली तर 10 5 गेले 5 राहिले, 10 3 गेले 7 राहिले, 5 3 गेले 4 राहिले, 475 चौरस मीटर हे काय आलं? रस्त्याचे क्षेत्रफळ. हे रस्त्याचं क्षेत्रफळ. काय करायचे? या रस्त्याला खर्च किती सांगितलाय? एका चौरस मीटरला 10 रुपये. 10 रुपये प्रति चौरस मीटर. एका चौरस मीटरला 10 रुपये म्हणजे 475 ला किती? 475 गुणिले 10 शून्य मांडू टाका. 475 एके 475 एवढा खर्च 4,750 रुपये. पर्याय क्रमांक 2 आहे. आता 57वा प्रश्न पहा. 57वा प्रश्न काय म्हणताय? या ठिकाणी आकृत्या दिलेल्या आहेत. बघितलंय का? आणि इथं दमधीर आहे का? पेपराच्या वेळेस तुला 2-3 दमधीर निघाला. चालू पेपरवर उठून यायचं ना माझ्याकडे, इथं माझं असं आहे म्हणून. हा इथं देणार आहे का सोल्युशन? तेवढा दमधीर आहे का? पहिला पहा ए आकृती. या ठिकाणचा आयर दिलेला आहे 10 सेंटीमीटर आणि हे दिलेले 18. 10 सेंटीमीटर आणि दिलेले 18. प्रश्न काय आहे? खालील आकृतीपैकी कोणाचे क्षेत्रफळ सर्वात जास्त आहे आणि किती आहे? आता पहिल्या आकृतीचे क्षेत्रफळ किती आहे? लांबी गुणिले रुंदी 10 गुणिले 18 केलं किती येणार?
180 चौरस सेंटीमीटर पहिल्या आकृती ए आकृती. बी आकृतीचं क्षेत्रफळ चौरस आहे 14 बाजू 14 आहे चौरस आहे म्हणजे याच्या दोन्ही बाजू सारख्या असतात. चौरस क्षेत्रफळ 14 गुणिले 14 म्हणजे 14 चा वर्ग किती रे 196 चौरस सेंटीमीटर. ही पर्याय काय दिलेला आहे 12 16 गुणिले 12 गुणिले 16 याचं क्षेत्रफळ कसं काढाल 12 गुणिले 16 32 192 चौरस सेंटीमीटर. चौथी आकृती आहे 17 गुणिले 11 17 सेंटीमीटर 11 सेंटीमीटर याचं क्षेत्रफळ 17 गुणिले 11 आकडेसाठी 77 आणि 7 आकडे 187 चौरस सेंटीमीटर. कोणत्या आकृतीचं जास्त आहे अरे क्रमांक 2 बी कुठं दिला आहे बी कोण बी 196 चौरस सेंटीमीटर. काय एक लक्षात ठेवा आयताकृती विचारलंय चौरसाला तुम्ही आयत म्हणू शकता का आयत कशाला म्हणतात या आयताची प्रॉपर्टी सगळ्यात महत्वाची तुम्हाला माहिती पाहिजे. आयताची प्रॉपर्टी आहे गुणधर्म काय आहे का ज्या आकृतीचे समोरासमोरील बाजू एकरूप असतात आणि चारी कोण काटकोन असतात त्याला आयत. मग मला सांगा याचे समोरासमोरील बाजू समांतर आहे का एकरूप आहे का चारी कोण काटकोन आहे का या समोरासमोर बाजू एकरूप आहे या बाजू एकरूप आहे चारी बाजू काटकोन आहे म्हणजे याला आयत तुम्ही म्हणू पण आयताला चौरस म्हणू शकता का नाही. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 2 हे पाहिजे. तुम्ही आयताला चौकोन चौरस म्हणू शकता चौरसाला आयत नक्की म्हणू शकता. त्याला प्रश्न क्रमांक 58 सायकलच्या चाकात एकूण 24 तारा आहेत. सायकलचं चाक आहे त्याच्यामध्ये 24 तारा आहेत. त्याच्यामध्ये अशा 24 तारा आहेत. त्या 2 तारामधला कोण आता या संपूर्ण वर्तुळ किती अंशात असतं इथं केलं तर 360 अंश. मध्ये तारा किती आहे 24 तारा म्हणजे भागिले 24 केलं 2 तारांमधला कोण 24 एके 24 33 मध्ये 24 गेले 12 12 घेतले 120 24 पंचे 20 2 तारांतला कोण किती येणार आहे 15 अंशाचा येणार आहे. पर्याय उत्तर क्रमांक बी. घड्याळात संध्याकाळचे 6 वाजताना तास व मिनिट काटामध्ये कोण पडतो 6 वाजले घड्याळामध्ये 6 वाजले तुम्ही घड्याळ काढा ना 6 वाजता तास काटा 12 होते मिनिट काटा तास काटा 6 वर असणार त्या अंशाचा झाला कोण 180 अंशाचा. त्याला काय म्हणतात दुसरं नाव आहे सरळ कोन. काय येणार आहे सरळ कोन 180 अंश. तर 60वा प्रश्न पहा संभाव्यतेच्या आधारे शोधा Q आणि R ने मिळून सोडवलेल्या प्रश्नांची संख्या P व S ने सोडवलेल्या एकूण प्रश्नांपेक्षा कितीने जास्त आहे. आता P ने किती सोडवले Q ने किती सोडवले या ठिकाणी खूप अवघड स्तंभाने केलेला असेल. P ने किती सोडवले 4 प्रश्न 60वा आहे
पी ने सोडवले 4 प्रश्न, क्यू ने सोडवले 10 प्रश्न, आर ने सोडवले 10 प्रश्न, यस ने सोडवले 8 प्रश्न. विचारले काय क्यू आणि आर. क्यू आणि आर ने किती सोडवलेले 6 अधिक 10. क्यू आणि आर 6 अधिक 10 म्हणजे 16 सोडवले. आणि पी आणि यस, पी आणि यस यांनी किती सोडवले. पी ने सोडवले 4, यस सोडवले 8. किती सोडवले. क्यू आणि आर ने सोडवलेल्या प्रश्नांची संख्या पी आणि एस ने सोडवलेल्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे. 4 ने जास्त. 4 ने जास्त. ओके, चला उतारा घेऊया आपण. उतार्यावरती खरी मजा आहे. तुमचं खरं स्लाइड नव्हती बोलवली. चला हा रोबोटचा मला वाटतं मागच्या 4 दिवसामध्ये आपला झाला होता. मागच्या 4 दिवसामध्ये रोबोटचा झाला होता आपला उतारा. रोबोट एक विशिष्ट प्रकारचे यंत्र असते. तो संगणकातून मिळणाऱ्या सूचनांना अनुसरून चालतो आणि काम करतो. यंत्र असल्यामुळे ना तो चुकतो ना थकतो, पण कधी तक्रारी करत नाही. आपल्या चोहीकडे रोबोट आहे. काही रोबोट वस्तू तयार करण्यासाठी वापरले जातात. उदाहरणार्थ रोबोट मोटार कार तयार करण्यास मदत रूप ठेवू शकतात. काही रोबोटांचा वापर धोक्याच्या ठिकाणावर संशोधन करण्यासाठी केला जातो, जसे ज्वालामुखी. काही रोबोट घरातील साफसफाई करण्यास मदत करू शकतात. काही रोबोट शब्दांनाही ओळखू शकतात. ते टेलिफोन कॉलला उत्तर देण्यास मदत करू शकतात. काही रोबोट माणसासारखे दिसतात. बहुशी रोबोट यंत्रासारखे दिसतात. आता प्रश्न काय. थकणे या शब्दाचा समानार्थी शब्द. फक्त म्हणजे काय होता. कंटाळता तुम्हाला शोधून कंटाळा. मग त्याचा कोणता येईल. थकलेला समानार्थी शब्द समानार्थी काय होता तिथं. पर्याय काय पहा. थकलेला समानार्थी शब्द अन्वेषण, दमणे, पोकळी, धोकादायक. अन्वेषण म्हणजे संशोधन. त्याच्यासाठी तुम्हाला मी गेल्या जून पासून रोज तुम्हाला एक गोष्ट देतो. ही गोष्ट तुम्हाला मोबाईलवर काय येत होती, टॅबवर येत होती. आणि ही गोष्ट तुम्हाला काय सांगितली होती मी वाचायची आणि आपल्या भाषेत कुणाला तरी सांगायची. जर नाही कोण गावलं तर ती गोष्ट आपण टॅबवर सांगायची. पण आमच्यातल्या एकाने तरी हिरेने केली का गोष्ट तशी. आम्ही तुम्हाला वाचायला येत नाही म्हणून वाचायला गोष्ट दिली, म्हणून आम्ही काय करत होतो. ती गोष्ट वाचून दाखवत होतो. बरोबर का नाही नलवडे. आम्हाला येत नाही वाचायला म्हणून सरांनी वाचायला गोष्ट दिली ना. ही गोष्ट आपल्या भाषेत सांगायची. आणि आपल्या भाषेत जेव्हा तुम्ही गोष्ट सांगता ना तेव्हा त्यातले बरेचसे अर्थ शब्दाचे आपल्या भाषेत वापर करायला लागतात. म्हणजे तुमची शब्द संपत्ती वाढते. तर आम्ही फक्त काय करत होतो. गोष्ट टॅबवर घ्यायची, व्हिडिओ चालू करायचा आणि वाचून दाखवायची. वाचण्यासाठी दिली होती का नव्हती. तुम्हाला गोष्ट दिली होती आपल्या भाषेत सांगा म्हणून. पण आमच्या पिढ्यांना ते शक्य झालं नाही. त्याचा परिणाम त्यांना भोगावा लागला. तर इथं अन्वेषण म्हणजे संशोधन, शोध. दमणे म्हणजे थकणे, पोकळी म्हणजे मोकळे, धोकादायक म्हणजे. आता इथं काय म्हणजे थकणे. थकणेला समान शब्द दमणे. रोबोट चुका करीत नाही. का चुका करीत नाही. ते यंत्रणेने चुका करत नाही. त्याच्यामध्ये ते पहिल्याच वाक्यात दिलेले आहे. पहिल्याच वाक्यात काय म्हणले. रोबोट एक विशिष्ट प्रकारचे यंत्र असून तो संगणकाकडून मिळणाऱ्या सूचनांना अनुसरून चालतो. तो संगणकांना मिळणाऱ्या सूचनांना अनुसरून चालतो म्हणून त्याच्याकडे चुका. का आपण सांगितलेल्या चुका आपण सांगताना सांगतो काय. एकदा सांगतो पाणी आणले चांगलं करून.
कोणामध्ये नाही अर्धा तांड्या ते आपण सूचनामध्ये हे करतो. तसं यंत्र सांगताना हे जे यंत्राला जे सूचना आहे संगणकाकडनं मिळणार त्या चुकावून येतील का? तुम्हाला प्रश्नपत्रिका टाकल्याबरोबर येते, जशी दिली तशी. त्यात बदल काय करतो का? चुकीची सूचना दिली तर चुकीची, ज्या काही सूचना संगणकाकडून मिळाल्या त्यानुसार सांगतो. त्यामुळे इथं काय पाहिजे, रोबोट चुका का करीत नाही तर संगणकाकडून मिळणाऱ्या सूचनांच्या अनुसार होतात. तुम्ही चुकीचं देऊ शकता चुका, संगणक तुमच्या चुकीच्या सूचना स्वीकार करत नाही. तो लगेच तिथं सांगतो की तुमचं चुकलंय. गुगल फॉर्मला टाकलेली प्रश्नपत्रिका तुमचा प्रश्न चुकीचा झाला की ते लगेच सांगतं ना तुमचा हा प्रश्न तुमचा चुकला आहे. सगळ्याच बरोबर देत आहे ते नाही, जे योग्य आहे तेवढंच उत्तर देतं. त्यामुळे इथं पाहिजे मिळणाऱ्या अनुसरून चालतो, त्यामुळे त्या चुका करीत नाही. उतार्याप्रमाणे पुढे कोणत्या उपक्रमात रोबोटच्या वापराचा उल्लेख नाही. कुठं वापरत नाही रोबोट? घराची साफसफाई करण्यासाठी वापरत नाही. टेलिफोन कॉलला उत्तर देण्यासाठी वापरतो, मोटार कार तयार करण्यासाठी वापरतो, मुलांना शिकवण्यासाठी वापरतो का? नाही. पण पहिलं दुसरं तिसरं हे उत्तर बरोबर. मुलांना शिकवायला अजून तरी रोबोट वापरला नाही, पण काही शाळांमध्ये तो रोबोट वापरलेला आहे. त्याला अनेक भाषा देखील येतात. काही दिवसांनी ते देखील वळणार आहे. तुमच्या पुढं सरांच्या जागेवर रोबोट असणार आहे. मला काय पाहिजे ते शिकवणार. चला पुढचा प्रश्न, धोकादायक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. सुरक्षित. धोकादायकच्या विरुद्धार्थी विचारा. धोकादायकच्या विरुद्ध सुरक्षित. प्रश्न 65 रोबोटच्या संदर्भात केलेल्या विधानामधील चुकीचे विधान शोधा. बहुशी रोबोट यंत्रासारखे दिसतात. रोबोट चुका करीत नाही. म्हणजे इथं तुम्हाला काय सांगितलं होतं, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण हा प्रश्न विचारला. बहुशी रोबोट यंत्रासारखे दिसतात, बरोबर. रोबोट चुका करीत नाही, बरोबर. रोबोट अत्यंत उपयोगी आहे, बरोबर. बहुशी रोबोट माणसासारखे दिसतात. बहुशी आहे का? एकाच आहे. बहुशी रोबोट ही यंत्रासारखे दिसतात. आणि उत्तर पर्याय क्रमांक 4 हे चुकीचं आहे. या उतार्याने सगळ्यांची मार्ग झाली. हा उतारा सोनेरी गरुड हा त्याच्या सोनेरी पंखामुळे सहज ओळखता येतो. वयस्क गरुड पक्षीमध्ये मादी ही नर पक्षी सारखी दिसते, फक्त तिचा आकार मोठा. याचा नर आणि मादी सहजासहजी ओळखता येत नाही. फक्त आकार मोठा असेल तर मादी, आकार लहान असेल तर नर. या दिमागदार पक्षाचे उत्तरी गोलार्धाच्या मोकळ्या जागेत वास्तव्य असते. तो झाडावर किंवा कडेकपारीवर घरटी बांधतो, त्यामुळे त्याला हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी मोठा अवकाश मिळतो. एका कड्याकपारीला किंवा झाडावरती बांधलं जायचं, कोण आलं तर त्याला लगेच उडायला खेळायला वेळ. म्हणजे मोकळ्या जागेमध्ये मोठं झाड किंवा डोंगरामधली कपार म्हणजे काय, एखादा कडा असतो आणि त्यात एखादा आतमध्ये गेलेला बोगदा असतो, आपण गुहा म्हणतो. गुहा कुठं असते? सरळ रस्त्याला. कड्याला गुहा नसतात, कड्याला असतात त्या कपारी असतात. कपारीत अगदी माणूस अगदी 5 ते 8 दिवस राहू शकतो एवढी जागा पण असते. झोपू उठू शकतो एवढी पण जागा असते. मग आपण त्या ठिकाणी सहजासहजी कोणाला जाता येत नाही. असा तो डोंगर कडा असतो, कड्याचा म्हणजे कपार असतो. या कपारीमध्ये तो घरट बांधतो. सोनेरी गरुड भरारी मारण्यात दक्ष असतो. त्याचा व्यापक पंख विस्ताराने वातावरणातील वर येणारी उष्ण हवा त्याला दीर्घकाळ उडत राहण्यास मदत होते. नुसतं पंख हे केलं खाल्लं येणाऱ्या हवेवरती तो स्वार झाला, तो आपोआप वर 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 जातो. त्याला उडत राहताना पाहणे अत्यंत मनोरम असते. खालून वर जाणार येणारी हवा त्यासाठी अत्यंत महत्वाची असते, कारण तो सोनेरी गरुडाला पंख न फडफडता उंच उडण्यास मदत. नुसते पंख पसरून राहिला ते खाली येणारी हवा त्याला बरोबर वर घेऊन. सोनेरी गरुड बहुंशी कुठे आढळतो? उत्तरी गोलार्धात. 67वा प्रश्न काय? 67वा प्रश्न, मादी गरुड पक्षी कशावर ओळखता येतो? त्याच्या आकाराने.
मोठा का तो पेक्षा माझी मोठा. तुला काय म्हणले, घरटी बांधण्यासाठी गरुडाला कोणती जागा उपयुक्त वाटते? मोकळ्या जागेत तो बांधतो का? जागेत म्हणले का तिथं झाडावर जर कडे पडतात. आता झाडे झुडपे नसलेला परिसर, आता उंच अवकाश आहे. अवकाश म्हणजे मोकळा आकाश. आकाशात घर बांधता येतं नाही. इमारतीचा मोकळा परिसर, इमारतीच्या परिसरामध्ये कड्या कपारीमध्ये, त्यामुळे उत्तरी झाडे नसलेला परिसर, झाडे झुडपे नसलेला परिसर. एखादं झाड म्हणजे मोकळ्या परिसरात, याचा अर्थ काय? मोकळ्या जागेवरती, मोकळ्या परिसरात एखादं झाड असतं, त्याच्या मोठ्या झाडावर मोकळा परिसर असतो, त्यात एखादा कडा डोंगर असतो, डोंगराचा कडा असतो, त्या परिसरात काड्याच्या कपारीमध्ये असतो. एकोणा दिमागदार शब्दाचा समानार्थी शब्द. आता इथं विनयशील म्हणजे काय होतो? विनयशील असतात. विनय म्हणजे मुलांमध्ये असणारी शिक्षकांचे सांगितलेल्या सूचना आता सगळ्यांनी सांगितलेलं तो ऐकणार, त्याला म्हणायचं विनयशील. भव्य म्हणजे प्रचंड मोठा, सुशील म्हणजे शीलवान. इथं दिमागदारचा स्वर्णिम, स्वर्णिमचा अर्थ काय इथं दिलेला आहे? इथं काय दिलेलं आहे की तो सोनेरी गरू, त्याला म्हणायचं स्वर्णिम. म्हणून तो कसा दिसतो? दिमाग. स्वर्णिम याचा अर्थ तो दिमागदार, त्यानंतर इथं स्वर्णिम. सत्तरावा प्रश्न, की मोठा या शब्दाचा विरोधार्थी नसलेला शब्द शोधा. आता इथं लगेच उत्तराकडे जायचं नाही. मोठ्याच्या विरोधार्थी लहान, मोठ्याच्या विरोधार्थी लहान आहे का? आहे. आपल्याला काय करायचं? मोठ्याच्या विरोधार्थी नसलेला, नसलेला, विरोधार्थी नसलेला, याला गोल केला तुम्ही तर तुमचा कधीच चुकणार. लहान म्हणजे काय? मोठ्याच्या विरुद्ध. व्यापक म्हणजे काय? मोठा, व्यापक अर्थ केला, व्यापक विचार केला. छोटा म्हणजे काय? लहान. सूक्ष्म म्हणजे काय? लहान. इथं काय होतं पाहिजे? व्यापक. मोठा म्हणजे व्यापक. त्याला पुढला 71 ते 75. पुस्तक ही मानवी प्रयत्नातून साकार झालेली दीर्घकाळ अस्तित्वात राहणारी कृती आहे. इमारतीची पडझड होते, चित्र आणि शिल्प यांचा ऱ्हास होतो. ऱ्हास होतो म्हणजे नसतो. मात्र पुस्तक जिवंत राहते. पुस्तक महान विचारांना नष्ट होऊन देत नाही. असे विचार जे आजही तितकेच वस्तू प्रासंगिक आहेत जितके ते लेखकाच्या मनातून लेखन काळात अवतरित झाले. असे विचार छाती पानातून संवाद साधतात. काळाचा फक्त इतका प्रभाव असतो की तो अयोग्य आणि अप्रस्तुत गोष्टींना करण्याचे बाहेर टाकून देतो. साहित्याची सुमार गोष्टी दीर्घकाळ टिकत नसतात. उत्तम पुस्तकांनी जीवनाच्या अनेक क्षेत्रात माणसाला मदत केली आहे. त्यामुळे जगात उत्तम पुस्तकाचे जतन केले गेले आहे. पुस्तक ही मानवी प्रयत्नातून साकार झालेली सर्वात, बघा मानवपान काय झालेले सर्वात टिंबटिंब कृती आहे. पुस्तकी मानवी प्रयत्न साकार झालेली दीर्घकाळ अस्तित्वात राहणारी कृती आहे. उपयोगी आहे. कुठं लिहिले? कुठं लिहिले? सर्वात नाही म्हणून तू उत्तर उपयोगी दिलेल्या परिचय उपयोगी आहेत म्हणून इथले विचार उपयोगी. मग इथं पर्याय पहा किती पहा काय होतं याच्यामध्ये लिहिण्यासाठी लागणारा वेळ पहा. खाली घे, खाली घे, पुन्हा एकदा बघते. बघा पुस्तक जीवन महान विचार नष्ट होऊ देत नाही. असे विचार जे जितकेच प्रस्तुत आणि प्रासंगिक आहेत तिथे लेखाच्या मनातून लेखन काळात अवतरित झाले. ते विचार छापील पानातून संवाद साधतात. काळाचा इतका प्रभाव असतो की तो अयोग्य गोष्टींना चलनातून बाहेर टाकून दिसतो. साहित्यातील सुमारे गोष्टी दीर्घकाळ टिकत नसतात. उत्तम पुस्तकांनी जीवनाच्या अनेक क्षेत्रात माणसांना मदत केली. त्यामुळे जगात उत्तम पुस्तकाचं जतन केले. रामायण, महाभारत, जे जुने ग्रंथ आज देखील ते व्यवस्थित जतन करून ठेवल्या गेले का? तर त्यातले विचार महत्वाचे. मग त्या दृष्टीनं पाहिलं तर पुस्तकी मानवी प्रयत्नातून साकार झालेली सर्वात
काळजी घेणारी, अनुचित, कालापव्ययी करणारी, उपयोगी. तर इथं एका दिवसात पुस्तक लिहून होतं का? पुस्तक लिहिण्यासाठी खूप कालावधी लागतो. ते विचार करून तो लिहिल्यानंतर तिथले एक 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 विचार व्यक्त करणारे म्हणजे ते कालापव्यय करणारी कृती. ही पुस्तक लिहिणं, पुस्तक मानवी प्रयत्नातून खूप वेळ घालवणारी कृती. एका दिवसात पुस्तक तयार होत नाही. उपयोगी म्हणता येणार नाही, उपयोगी कृती आहे. कालप्रमाणात पुस्तकं टिकून राहतात. कारण का पुस्तकं टिकून राहिली? सगळी पुस्तकं टिकून राहिली का? काही पुस्तकं टिकून राहिली. बाकी पुस्तकं तर कोणी पण आता विचारत गेली. कारण त्याच्यामधले महान विचार, ते महान विचार त्या पुस्तकाला आजही टिकून राहिले. ज्ञानेश्वरी, रामायण, महाभारत, सगळे ग्रंथ हे आज देखील आपण टिकवून ठेवतो. बांधून अगदी पत्रावळ्या झाल्या तरी ठेवतो, तर दुसरं नवीन आणतो का? तर त्यातले विचार. पुढे काय म्हणतात? तिसरा 73वा प्रश्न आहे. पुढीलपैकी काय? काळ प्रवाहात पुस्तक टिकून राहतात कारण त्यातले महान विचार असतात. त्याचं पुढीलपैकी अनुपयुक्त, उपयुक्तच्या विरुद्ध अनुपयुक्त शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. उपयुक्तच्या विरुद्ध अनुपयुक्त, आणि अनुपयुक्त म्हणजे अयोग्य. पर्याय क्रमांक 4. जगात उत्तम पुस्तकाचे जतन केले जाते. का जतन केलं जातं? जीवनाच्या आपल्याला अनेक क्षेत्रात ते मदत करतात, म्हणून त्या पुस्तकाचं जतन केलं जातं. एखाद्याचं कालापव्यय करणारी. 75वा प्रश्न पहा. परिचय पडझड हा शब्द कोणत्या अर्थाने आलेला आहे? सर्व प्रकारचे कोळी जाळं विणतात. या जाळ्यामुळे कोळ्याला 3 प्रकारे मदत होते. एक, ते जाळं अंडीचं जतन करणे. त्याची जी अंडी असतात ती जाळ्यामध्ये असतात, त्याचं जतन करतात, त्याच्यामुळे होतं जे सुरक्षित राहतात. दुसरं, धोक्याच्या वेळी लपण्यास, जेव्हा धोका असतो तेव्हा तो जाळ्यामध्ये लपतो. आणि तिसरं, खाद्य झडपण्यास, खाद्य पकडण्यास, शिकार करणे. साधारण कोळी हा गडद मातकट भुरकट किंवा काळ्या रंगाचा असतो, तर त्याचं जाळं हे फिकट पांढऱ्या रंगाचं किंवा गडूळ असतं. कोळी जेव्हा जाळ्यात लपून बसतो तेव्हा तो सहजासहजी दिसत नाही. जाळं कोळ्याला खाद्य पकडण्यास मदतरूप ठरतं. कोळ्याचं जाळं चिकट असतं. एखादा कीटक जाळ्यात अडकला तर तो चिकटून जातो. त्याला इच्छा असूनही त्यातून बाहेर पडता येत नाही, तो अडकून जातो. जाळं हालायला लागतात, त्याला समजतं, पुन्हा त्याला म्हणजे कोळ्याला समजतं की प्राणी अडकला आहे. मग जाळ्याशिवाय कोळ्याला राहताच येणार नाही. खरोखर कोळ्याच्या अस्तित्वासाठी जाळं आवश्यक आहे. म्हणजे त्याला शिकार करता येणार नाही, अंडी सुरक्षित ठेवता येणार नाही. जाळ्यामुळे तो सुरक्षित आहे. सदर परिच्छेदाचा मुख्य विषय काय आहे? कोळ्याच्या जाळ्याचे महत्त्व. कोळ्याचं नाही तर जाळ्याचं महत्त्व. पुन्हा 78वा प्रश्न घ्यावा. कोळ्याच्या जाळ्याच्या संदर्भात कोणते विधान चुकीचं आहे? ते अंड्याचं जतन करतं, ते खाद्य पकडण्यात मदत करतं, त्याला खाद्य किड्याची करतात, त्यामुळे जाळ्याला खाद्य पकडण्यात मदत होते. ते पाण्याचा शोध घेतं का? नाही. ते धोक्याच्या वेळी संरक्षण करतं का? उत्तर 3 येईल. 78वा प्रश्न. अडकला या शब्दाचा समानार्थी शब्द. त्याच्यामध्ये एखादा किडा अडकला म्हणजे काय? त्याला चिकट असतं, चिकट. जाळ्यात काही अडकले आहे हे कोळ्याला कसं कळतं? तर ते जे अडकलेलं आहे तो हालतो सुटण्यासाठी, त्यामुळे ते सगळं हालतं. त्या हल्ल्यामुळे त्याला लक्षात येतं कोणतं जाळं हलवतो, म्हणजे त्याला अनुभव येतो. तर तो अनुभवतो. परिच्छेदाच्या शेवटी आलेला अस्तित्व या शब्दाचा अन्वयार्थ. अस्तित्व याचा अन्वयार्थ. अर्थ काय? त्याचा अस्तित्व टिकून आहे, म्हणजे त्याचं जगणं. अन्वयार्थ
अस्तित्व म्हणजे त्याचं जगणं त्याच्यावरती बसून आहे, टिकून आहे जमिनीवर. धन्यवाद मित्रांनो, भेटू उद्या त्याला पुन्हा पुढील भागामध्ये पुढील